मेळघाटातील दुर्गम भागांमध्ये पुन्हा एकदा कथित झोलाछाप डॉक्टर सक्रिय झाल्याचा आरोप समोर आला आहे। धारणी तालुक्यातील टिटंबा, हरिसाल, सुसरदा आणि बैरागगडसह अनेक गावांमध्ये बिनपरवाना उपचार सुरू असल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे। यामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। धारणी तालुक्यातील मेळघाट परिसरात पुन्हा एकदा कथित झोलाछाप डॉक्टर सक्रिय झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। टिटंबा, हरिसाल, सुसरदा आणि बैरागड या गावांसह अनेक भागांमध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्तींकडून वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्तीकडे आवश्यक वैद्यकीय पात्रता आणि परवानगी आहे की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे। तसेच काही मेडिकल स्टोअरमध्ये साध्या चिठ्ठीवर किंवा अपूर्ण प्रिस्क्रिप्शनवरही औषधे मिळत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। या संदर्भात धारणी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वानखडे यांच्याशी संपर्क साधला असता अशा प्रकारच्या प्रकरणांची अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे कारवाई करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले। मात्र अनेक वर्षांपासून या भागात कार्यरत असलेल्या आरोग्य विभागाला या कथित प्रकारांची माहिती नसल्याबाबत स्थानिक नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। जिल्हा परिषद अमरावतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी मेळघाट दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे। या पार्श्वभूमीवर कथित झोलाछाप डॉक्टरांविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार का, संबंधित अधिकाऱ्यांची टीम पाठवून चौकशी होणार का, याकडे संपूर्ण मेळघाटवासियांचे लक्ष लागले आहे। ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असल्याने प्रशासनाने याची दखल घेऊन वस्तुस्थिती समोर आणावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। मेळघाटातील ग्रामीण भागात कथित झोलाछाप डॉक्टरांच्या वाढत्या हालचालींच्या आरोपांमुळे आरोग्य यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते आणि पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।